घेतला आशीर्वाद. अच्छा मुलांनो, हे माझ्याकडून. थँक्यू आजोबा. अय्यर्डी हे घे. अरे काकाजी, अहो मुलांना ठीक आहे, पण आम्ही तर मोठे आहोत, आम्हाला द्यायची गरज नाही. आता सगळे शांत व्हा बाबानो. अरे नाही म्हणायचं नसतं. अरे हा तर शकून आहे, आणि तसंही मी कुठे जास्त देतोय, फक्त 11 रुपयेच देतोय ना. नाही म्हणायचं नसतं. ओके घे घे. कोमल, 1 रुपयाची नोट. किती दिवस झाले ना बघून. वा मला माझ्या काळातली नोट मिळाली. हो यार भिडू. मुलांनो, मोठ्यांकडून मिळालेले पैसे खूप लकी असतात. यांना नेहमी सांभाळून ठेवा. हा हो मुलांनो, थोरांकडून मिळालेले पैसे फार फार लाभदायक असतात. बरोबर बोलला बापूजी. तुम्ही आता सगळ्यांना ही शुभलक्ष्मी तर दिली, आता ही पण प्रार्थना करा की या घरातली जी लक्ष्मी आहे ती लवकर घरी यावी. हो. अरे येईल जेठ्या, सुनबाई लवकर येईल. आज सकाळीच माझं बोलणं झालंय तिच्याशी. होय पप्पा, मम्मीने मला पण हेच सांगितलं की ती लवकरच घरी येईल. अरे बेटा, माझं पण सकाळी बोलणं झालं तेव्हा तिने हेच सांगितलं, पण आता नवरात्रीमध्ये येणार होती, नाही आली. तर मला वाटतंय की देव आजकाल माझी प्रार्थना काही ऐकत नाही. कदाचित बापूजींची प्रार्थना ऐकून काही चमत्कार घडेल. अरे बाबा, येईल जेठालाल, दयावनी नक्की येईल. तोपर्यंत तू सणाचा आनंद घे. टपू बेटा, सगळ्यांचं तोंड गोड कर. हो आजोबा, करतो. अरे वा, चला सगळ्यांचं तोंड गोड झालं. आता मस्त सगळे जण मिळून गुजराती नाश्ता करूया. मठिया आणि ते चवडा फली आणि ते घुगरा. घोगरा हे काय असतं? अरे घोगरा एका प्रकारची गुजराती स्वीट डिश आहे अय्यर भाऊ, एकदम जबरदस्त असते. अय्यर दरवर्षी हाच प्रश्न विचारतो, घुगरा काय असतं. नेहमी विसरतो. गुजराती मिठाई येते. हो यार, वर्षातून एकदाच येते ना दिवाळी, विसरत असेल. त्याच्याबरोबर त्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या पण आहेत. मग तो मक्याचा चिवडा आहे, नानखटाई आहे. जबरदस्त नाश्ता आहे सगळा. अरे जेठा अंकल, तुम्ही तर एक्सलेंट, माइंड ब्लोईंग आणि एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन आहात. जेठा अंकल, आता मला राहत नाहीये, मला आता हे सगळं काही खायचंय. नानखटाईचं नाव ऐकून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. ओ माझ्या पण. अरे बाबा, मक्याचा चिवडा खाण्याचं राहू द्या. साधा वास घेऊन पण खूप वर्ष झाली. अच्छा, काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं की गुजराती नाश्त्याचा आणि मिठाईचा जर सगळ्यांना आनंद घ्यायचा असेल तर जसं सगळ्यांना ठीक वाटत असेल, माझा काही आग्रह नाहीये. काहीही बोलता तुम्ही. चला मग यारो, होऊन जाऊ दे. चटपटीत गुजराती फरसाण आणि नाश्ता होऊन जाऊ दे. वा, नक्कीच होऊन जाऊ दे. वा वा, हा तर बोलता बोलता छान कार्यक्रम झाला. पण दयावहिनी नाहीये तर मग नाश्ता कोणी बनवला जेठा भाऊजी? माधवी वहिनी स्वतः दयाने बनवलाय, तिच्या हातांनी. आणि अहमदाबादवरून खास आपल्या सगळ्यांसाठी पाठवलाय. वाव, दया आंटीने बनवलेला फरसाण. मग तर खूप मजा येईल. हो, खूप मजा येईल. हो, अरे मज्जाच मजा येईल. तुम्ही सगळे बसा, मी सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो. अहो जेठाजी, तुम्ही एकटे कशाला त्रास घेता? इथे आमचं महिला मंडळ आहे ना. मी तुम्हा सगळ्यांसाठी मसाला दूध बनवून आणतो. चला मित्रांनो, मी निघतो दुकानासाठी. आज पण दुकान चालू आहे? अरे ते काय ना यार बेटा, आज वर्षाचा पहिला दिवस आहे ना, तर आजच्या दिवशी सगळे व्यापारी फक्त मुहूर्त म्हणूनच दुकानं उघडे ठेवतात. मग नंतर एकदम शेवटच्या दिवशी उघडतात. अच्छा. जय जिनेंद्र बाबू. जय जिनेंद्र.
अरे सगळ्यांना साल मुबारक करण्यात उशीर झाला. अरे नट्टू काका आणि बागाचा अजून फोन नाही आला. हे दुकानावर पोहोचले की नाही का त्यांना पण उशीर झाला? बागा, शेटजींचा फोन आहे. हा तर मग उचला ना. आज आपण थोडी मस्ती करूया. कसं काय? हा नट्टू काका, लवकर फोन उचला. हॅलो. हा नट्टू काका. हॅलो हॅलो. बहुतेक नट्टू काकांचा फोन बिघडलाय. बागाला करतो. नट्टू काका, शेटजीचा फोन आता मला येतोय. डू द सेम. हो. हा शेटजी. हा बागा. हॅलो बागा. अरे च्या, बागाचा फोन पण बिघडलाय. बागाच्या फोनचा पण सेम आवाज येतोय. तर माझा फोन बिघडलाय. दुकानाच्या लँडलाईन वर करतो फोन.